नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांमध्ये टिंकरिंग लॅबोरेटरी स्थापन करण्यासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव विषय क्रमांक 6 च्या माध्यमातून आर्थिक मंजुरीसाठी मांडण्यात आला। मात्र या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीच आक्षेप नोंदवत शिक्षण विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। सदस्यांनी स्पष्ट केले की केवळ कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदी करून लॅब उभारणे पुरेसे नाही। त्या लॅबमधील उपकरणे चालवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी कुशल शिक्षक कर्मचारी असणे अत्यावश्यक आहे। या आक्षेपांनंतर शिक्षण विभागाच्या उपायुक्ता संघरत्ना खिल्लारे यांनी कुशल शिक्षक कर्मचारी संदर्भातील स्वतंत्र प्रस्ताव आणण्याची ग्वाही स्थायी समितीला दिली। मात्र यावरूनच शिक्षण विभागाने आर्थिक मंजुरीसाठी मांडलेला प्रस्ताव अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते। कारण लॅब उभारणी, यंत्रसामुग्री खरेदी आणि ती चालवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक हे सर्व मुद्दे एकाच प्रस्तावात स्पष्ट असणे अपेक्षित होते। आता प्रश्न असा निर्माण होतो की महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा कोट्यवधी रुपयांच्या खरेदीतच अधिक रस दाखवत आहे का? त्यामुळे सार्वजनिक पैशातून 1.5 कोटींचा खर्च होणार असेल तर त्या प्रत्येक रुपयाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झाला पाहिजे। केवळ महागडी उपकरणे खरेदी करून ती शाळांमध्ये होऊन राहिलीत तर ही योजना विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर केवळ खरेदीसाठी राबवली जात आहे असा आरोप होऊ शकतो। त्यामुळे कुशल शिक्षक कर्मचाऱ्यांशिवाय टिंकरिंग लॅबचा विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार? आणि शिक्षण विभाग आधी खरेदी नंतर नियोजन या पद्धतीने काम करत आहे का, असे व अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।